आपण एक असा व्हिडिओ पाहणार आहोत की ज्या व्हिडिओमध्ये एक गोष्ट आपल्या निश्चित लक्षात येईल, ती म्हणजे की प्रयत्न जर केले की बॅक टू बॅक, म्हणजे प्रयत्न जर केले, ते एक म्हण पण आहे मराठीमध्ये, प्रयत्न करिता वाळूतून तेलही गळे. सर्वांना माहिती आहे किती जरी प्रयत्न केले तर वाळूतून तेल गळत नाही, पण ती जी म्हण याच्यासाठी आहे की तुम्ही प्रयत्न करा, यश नक्कीच मिळणार. तर त्याचाच अनुभव या व्हिडिओतून आपल्याला आला आहे. आपण पाहू शकतो, जर काही प्रयत्न केले, तुम्ही जर प्रयत्न केले आणि प्रयत्न सोडलेच नाही तर यश नक्कीच तुम्हाला मिळेल. आता पोलीस भरती पण चालू आहे, त्यामध्ये काही विद्यार्थी लगेच निराश होतात, पण काही विद्यार्थी असे सुद्धा पाहायला मिळतील की त्यांनी प्रयत्न करत 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 आज त्यांचं शेवटचं वर्ष असताना त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. असो, आपण हा व्हिडिओ पाहणार आहोत आणि या व्हिडिओमध्ये एक माणुसकीचं सच्च दर्शन आपल्याला झालं आहे. आणि म्हणजेच काय तर एक डिलिव्हरी बॉय आहे, जे गॅस डिलिव्हरी करतात. तो एक व्यक्ती प्रामाणिकपणे त्याचं नेहमीच्या रूटीनप्रमाणे काम करत होता. अगदी सिलेंडर वगैरे वजन उचलणं त्यांचं कामच आहे, त्यामुळे काही विशेष नाही आहे. पण ज्यावेळेस तो डिलिव्हरी देण्यासाठी एका विशिष्ट जागी आला, एका घरी आला, तर त्याने त्याची डिलिव्हरी दिली. पण त्यामध्ये घडलं काय तर हे बघा, व्हिडिओमध्ये तुम्हाला स्पष्ट दिसत असेल. घडलं असं, त्याने गॅस सिलेंडर जसा ठेवला तसा त्याला हृदयविकाराचा झटका आला, म्हणजेच आपण हार्ट अटॅक त्याला म्हणतो. पण या हार्ट अटॅकमध्ये मृत्यू होतो. पण या हार्ट अटॅकचा जर तो काही वेळ आहे तो जर टळला तर नक्कीच माणूस बचावू शकतो, वाचू शकतो. त्यासाठी काय करायला पाहिजे तर हाताची जी घडी आहे अशा प्रकारे, म्हणजे जिथं प्रेशर बनेल माणसाचं, त्या प्रेशर बरोबर अगदी छातीच्या जवळ तुम्ही जर असं पंप करत राहिलो आपण, नक्कीच तो व्यक्ती वाचू शकतो. किंवा लगेच पंप जिथं काही हॉस्पिटल किंवा डॉक्टर वगैरे जी काय असतील तिथं आपण त्यांना नेऊ शकतो. असो, आपल्याला फक्त हा व्हिडिओ पाहायचा आणि व्हिडिओतून आपल्याला काय शिकता येईल त्या चांगल्या गोष्टी आपल्याला व्हिडिओतून नक्कीच घ्यायच्या आहेत. तर तुम्ही पहा एकदा व्हिडिओ. तो व्यक्ती साधा सरळ आला बिचारा, त्याचं काम करत होता, पण त्याला मधीच चक्कर आले आणि हार्ट अटॅक आला. लगेच तो जमिनीवर कोसळला. पण त्या महिलेनी अगदी खचून न जाता, आरडाओरडा न करता, अगदी पळापळ न करता, अगदी संयमाने, अगदी धीराने तिने प्रयत्न केले आणि त्या व्यक्तीला सुखरूप वाचवलं. नाहीतर दुसरं जर कोणी असतं तर आरडाओरडा केला असता किंवा आणखीन काही बोंबाबोंब केली असती, भानगडी केली असता किंवा पाणी त्या सर्व गोष्टी भानगडीत न पडता त्या महिलेने अगदी या प्रकारे छातीवरती स्पंज म्हणजे प्रेशर देत, अगदी जे हृदय असतं ना आपलं धडकत राहतं, अगदी त्याला देत अगदी तो माणूस पूर्ववत जिवंत. मी तर म्हणतो ही घटना अशी घटना पहिल्यांदाच घडली असेल किंवा आणखीनही काही घडली असेल, पण खरंच या घटनेतून माणुसकीचं दर्शन आपल्याला झालं आहे. आणि असंच कार्य आपण सुद्धा जर काही आपल्याला जर अनुभवायला मिळालं, नक्कीच आपण सुद्धा अशाच प्रकारे मदत करसाल हे निश्चित. म्हणून मदतीसाठी कधीच मागं नाही हटायचं. जिथं मदत करण्याचं काम आलं तिथं सारथी परिवार नेहमीच पुढं राहतो. आणि तुम्हाला पण एक शब्द देतो मी, जिथं पण मदतीसाठी जर आपली मदत लागली तर नक्कीच आवर्जून जा आणि मदत करा. कारण की जीवन जगत असताना माणुसकी खूप महत्त्वाची आहे. माणुसकीपेक्षा महत्त्वाचं काहीच नाही. आपण जन्मलो माणूस म्हणून आणि मरायचं माणूस म्हणून, जनावर म्हणून माणुसकी, इंसानियत आज भी जिंदा है. इस वीडियो के जरिए हम लोगों को पता चला है, इसलिए इंसानियत जिंदा है. आपल्या सारथी परिवाराची टॅगलाईन, एक हात मदतीचा. म्हणून अशा प्रकारे जर तुम्हाला संयोग आला, जर कोणाची मदत करण्याचा योग आला तर नक्कीच मदत करा. यापेक्षा मोठं पुण्य कोणतंच नाही आहे. तुम्ही मंदिरात जाऊन अहोरात्र जाऊन होम यज्ञ केला किंवा काय म्हणतात ना त्याला, उपवास तापास केले, पूजा अर्चना केली किंवा नारळ फोडले, त्यात जेवढं पुण्य नाही आहे तेवढं पुण्य जर तुम्ही कोणाची मदत केली, कोणाचा जीव वाचवला, तर त्यापेक्षा काही पटीनं पुण्य त्या गोष्टीत आहे. मित्रांनो,
नक्कीच तुम्हाला या व्हिडिओतून खूप काही शिकायला मिळालं असेल। आणि हो, तुम्हाला माहिती आहे का, असा प्रसंग जर तुमच्यासोबत आला असेल किंवा तुम्ही जर कोणाची मदत केली असेल, नक्कीच ते सुद्धा आम्हाला कमेंट करून सांगा। आणि हो, जर आपण लवकरच एक स्पर्धा घेणार आहोत आपल्या सारथी परिवाराच्या माध्यमातून, आणि त्या संबंधी सर्व काही गोष्टी आपण पुढच्या व्हिडिओत बोलू। पण तत्पूर्वी जे कोणी इच्छुक असेल स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी त्यांनी सुद्धा कमेंट करा। चला तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अगदी नवीन विषयासह। तोपर्यंत काळजी घ्या। चला तर मग भेटूया।